नांदेडच्या बिलोली तालुक्यातील दोगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याप्रसंगी श्रीकृष्ण विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। गावातील चिमुकल्यानं श्रीकृष्ण वधूवरांची भूमिका साकारली। चिमुकल्यांनी पारंपरिक वधूवरांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होते। यात गावातील वधू पक्ष वराडी आणि वर पक्ष वराडी म्हणून डोक्यावर फेटा आणि अगदी थाटामाटामध्ये वधूवर मंडळी मंडपामध्ये सहभागी होते। या अभूतपूर्व श्रीकृष्ण विवाह सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं निरूपण हरिभक्त पारायण सुनील महाराज आष्टीकर यांच्या रसाळ अमृतवाणीतून झाला। या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त दुगाव पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते। श्रीकृष्ण विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन श्रीकृष्ण विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन समस्त गावकरी मंडळ दुगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। 5-6 दिवसापासून या पावनभूमीमध्ये भागवती तत्वज्ञानाचं चिंतन चालू आहे आणि तळागाळातील समाजापर्यंत भागवती तत्वज्ञान गेलं पाहिजे हा आमचा उद्देश। तळमळीनं कथा सांगितल्यानंतर प्रामुख्यानं सगळ्यांच्या हृदयामध्ये जाते आणि आजचा सत्संग हा हृदयापर्यंत जाणारा असावा। केवळ मनोरंजनच नाही तर ज्ञान विज्ञान या दोन्ही गोष्टी समाजापर्यंत नितांत पोहोचणं गरजेचं आहे। व्यासांनी सुंदर विचार समाजाला दिलेले आहेत आणि व्यासांचे ऋषींचे विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधुसंतांनी या ठिकाणी सोपं करून तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे। म्हणून सोपं तत्व आमच्या हृदयात जाण्यासाठी सोप्या पद्धतीने सांगण्याचा आमचा अट्टहास असतो आणि म्हणून प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक चिंतनामध्ये समाजाचं उत्थान व्हावं, समाजाला योग्य तो न्याय मिळावा या उद्देशानं आम्ही भागवती तत्वज्ञानाचं चिंतन गावोगावी जाऊन करत असतो। तसंच या दुगाव गावामध्ये येण्याचा आम्हाला योग आला या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं आणि सुंदर भक्तिमय वातावरण या गावामध्ये निर्माण झालं। या माध्यमातून आपण काय सांगाल? या माध्यमातून समाजाला एकच दिशा सांगेल की आज काळाची गरज काय आहे हे जाणणं गरजेचं आहे। कारण प्रत्येकानं सर्वधर्म समभाव समजून एकमेकाशी सौजन्याने व्यवहार करावा। कारण भगवंत सांगतात ममय वंश जीवन होते जीवन होतच सनातन। याला सोपं करून साने गुरुजीने सांगितलं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे। कारण प्रभूंची लेकरेसाठी दयाला सर्वही प्यारी। याच न्यायाने भागवतीय तत्वज्ञान समाजापर्यंत करण्याचा प्रयत्न करतो। भागवत असो, कीर्तन असो, रामकथा असो, कुठलाही सत्संग असो त्या सत्संगातून समाजाला सोप्या पद्धतीने ज्ञान प्राप्त झालं पाहिजे। NTV न्यूज मराठी नांदेड।